थेरो यांचं प्रवचन, धम्म प्रवचन आपल्यासाठी होणार आणि ते फार थोडक्यात आहे. दक्षिण कोरिया, जपान, तैवान ह्या ठिकाणी जे प्रवचन होतं ते त्यांना ते लिहून त्याला ते 3 वेळा त्यांना रिपीट करावं लागतं. प्रवचने लोकांपर्यंत देण्याच्या आधी त्यांना ती तयारी करावी लागते. तर त्यांनी जे आहे ते आपलं प्रवचन कोरियावरनं तयार करून आले. तर मी त्याचा अनुवाद करेन. 안베드카르 박사님의 대설보살 행과 신불교 운동을 적극 찬성합니다. तर बाबासाहेबांनी जो नवीन दिशा आपल्याला दिली आहे ती दिशा पाहून मला फार असा आनंद होतोय की एवढ्या दूर प्रदेशातनं तुम्ही इथे जमलात. मी साऊथ कोरियातनं आलो आहे. त्यामुळे बाबासाहेबांनाही सगळ्यात पहिली श्रद्धांजली मी देतो. 오늘 안베드카르 박사 빨리어 불교 연구소가 주최하는 제22회 대법회의 참석한 100만 불자 앞에서 한국 불교들을 대표하여 법어를 하게 된 것을 아주 큰 인연으로 생각합니다. तर बाबासाहेबांनी आपल्याला 1956ला जो धम्मत दिला आहे त्या धम्मातलं प्रयोजन जे आहे ते हेच होतं की प्रत्येक माणूस हा जो आहे हा बौद्ध बनावा आणि त्याने संघाचं जे आहे अनुष्ठान ते जाणून घ्यावं. तुम्ही इथे आलात, तुमच्या डोळ्यांमध्ये, तुमच्या कृतीमध्ये मला धम्माविषयी जे आकर्षण दिसतंय त्या आकर्षणाला मी नमन करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे 2500 वर्ष हा धम्माचा इतिहास आहे. बुद्ध धम्माचा हा इतिहास आहे. पण भारतामध्ये तो धम्म जो आहे तो कुठेतरी गडप झाला होता. तो गडप झालेला धम्म हा परत उदयास आला आहे. आणि हे जे आहे बाबासाहेबांमुळे घडलं. त्यामुळे त्या महामानवाला, त्या बोधिसत्वाला माझं नमन. 안베드카르 박사님은 인도 불교 역사에서 가장 위대한 불교 지도자 가운데 한 분입니다. तर तुम्हाला माहिती आहे का आम्ही महायान संप्रदायामधनं आहोत आणि थेरवाद संप्रदाय हा जो आहे थायलंड, व्हिएतनाम नंतर मग अशा तत्सम देशात आहे. महायान संप्रदाय हा जो तैवान, कोरिया आणि चायना ह्या देशांमध्ये आहे. ह्या महायान परंपरेमध्ये बोधिसत्व ही एक संकल्पना असते. त्या संकल्पनेला साकार करणारा एक दोन व्यक्ती असेल तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आणि ती संकल्पनाच त्यांनी साकार केली नाही तर त्यांनी हा जो धम्म जो आहे जो जोडून दिला आहे तो नवीन प्रकारचा धम्म आहे. त्याला आम्ही नवयान म्हणतो. 인도는 우리 불교들에게는 정신적 고향입니다. 인도 불교 역사는 2500년입니다. 불행하게도 중간에 인도 불교는 잠시 멈춘 적이 있습니다. तर महायान संप्रदायामध्ये बोधिसत्वाला तर स्थान आहे पण आम्ही बोधिसत्वांना कधी बघितलं नाही. तुम्ही बघितलंय बोधिसत्वांना म्हणून मला असं वाटतं की आज जो आहे मला एवढं सुंदर असं अनुभव सकाळपासून येत आहेत की मला असं वाटतं की बाबासाहेबांनी दिलेला जो धम्म आहे त्या धम्माची चौकटच जी आहे ती धम्माला आणखी बळकट करण्यासारखी आहे. तर बोधिसत्व म्हणून बाबासाहेबांचा गौरव हा फक्त भारतात नव्हे तर साऊथ कोरियामध्ये सुद्धा व्हायला हवा असं मला वाटतं. 이때 혜성처럼 나타난 분이 바로 바바사 해부 안베드카르 박사였습니다. 안베드카르 박사님은 인도의 새로운 불교를 가져오신 대성 불교입니다. तर बुद्धांची जी शिकवण आहे ती शिकवण फक्त एका ठिकाणी 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर नाही तर 1000 आणि शेकडो किलोमीटर
भारतापासनं ती कोरिया, जपान आणि इकडे ग्रीस पर्यंत पोहोचलेली आहे. आणि याला इतिहास जो आहे तो कोरियाचा स्वतःचा इतिहास 1700 वर्षाचा बौद्ध इतिहास आहे. आणि ह्या कोरियन बुद्धिझम मध्ये आमच्यामध्ये एक डायमंड सूत्र जे आहे, वज्रसूची जी आहे ती फार महत्वाची आहे. 오늘 저는 인도 불자 여러분에게 대성보살의 참 의미를 말씀드리고자 합니다. 동아시아에 부처님 말씀이 전파된 지 어언 2000년이 되었으며 한반도에는 1700년이 되었습니다. तर कोरियन बुद्धिझम मध्ये सगळ्यात महत्वाचा जो वज्रसूची, ज्याला डायमंड सूत्र म्हणतो आपण, त्या डायमंड सूत्रामध्ये काय आहे बरं, त्याच्या मध्यभागी जो आहे तो एक शब्द आहे, तो म्हणजे अटॅचमेंट. जी अटॅचमेंट, जी आपले जे हे आहेत, आसव आहेत, त्याच्यामुळे आपली दुसऱ्यांवर जी अटॅचमेंट तयार होते त्याला ब्रेक करणं आणि त्याच्यातनं एम्प्टीनेस म्हणजे शून्यताचा आविष्कार करणं, हेच जे आहे जे साधायसाठी आपल्याला स्वतःला शून्य विश्वामध्ये घेऊन जावं लागतं. आणि डायमंड सूत्राचं प्रयोजन जे आहे याच्यातून तयार झालेला जो एम्प्टीनेस किंवा शून्य आहे ते एका को क्रिएशनचं काम करतं, म्हणजे ते सृष्टी तयार करतं. असा जो एम्प्टीनेस आहे त्या एम्प्टीनेसमधनं एकच आपल्याला उद्देश मिळतो, तो म्हणजे शून्याचा, आस्वाविरहित जीवन जगण्याचा. आणि याच्यासाठी बोधिसत्व जे आहेत आपलं जीवन खर्ची घालतात. 한국 불교는 금강경을 소위 경전으로 하고 있습니다. 금강경의 대의는 파이집, 현삼공입니다. 파이집은 아직과 법집을 파하는 것이고 현삼공은 아공, 법공과 공한 것까지 공하게 하는 구공을 말합니다. तर अशा प्रकारे बोधिसत्वांची जी करुणा आहे त्या करुणेतनं हा डायमंड सूत्राचं जे आहे ते प्रयोजन असं आहे की तुम्ही स्वतःमध्ये काय पाहता, स्वतःमध्ये तुम्ही स्वतःचा राग, दोष आणि मोह पाहता का? स्वतःमध्ये फक्त तुम्ही आपल्याच विषयी समजा तुम्ही आसक्ती निर्माण करत असाल तर ती काही बोधिसत्वाची प्रतिज्ञा नव्हे, ती काही आपली वाटचाल करण्याची पद्धत नाही. आपण आपल्यासोबत फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करणं ही काही धम्माची बाजू नाही. त्यामुळे आपल्याला समजा बुद्ध हा अनुभव करायचा असेल किंवा बुद्धाची शिकवण जी आचरणात आणायची असेल तर आपल्याला राग, दोष आणि मोह याला तिलांजली द्यावी लागेल. 그러므로 한마디로 대승불교와 보살 정신을 압축하여 말한다면 약 이색 견학하나 이 음성 부화하면 시인행 사도라 불능결례입니다. 보살이 만약 유아상, 인상, 중생상, 수자상이면은 즉 비보살입니다. तर बोधिसत्व आपल्याला काय सांगतात, बाबासाहेब आपल्याला काय सांगतात की पहा माझं जीवन जे आहे सागरासारखं आहे, याच्यातनं कोणी पाणी काढलं, किती काढलं मला फरक पडत नाही. माझ्यामधला इगो हा शमलेला आहे, माझ्यामधला अहंकार हा शांत झालेला आहे. मी एक जिवंत व्यक्ती आहे, पण माझं जे आहे ह्या संसारामध्ये वावरत असताना मी हा सगळ्यांसाठी जे आहे कार्य करण्याच्या, सगळ्यांचे दुःख निस्तारण्याच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहे. 만약 색신으로 나를 보거나 음성으로서 나를 구하면 이 사람은 사도를 행함이라 능히 열애를 보지 못하리라 했으며 만약 보살이 아상, 인상, 중생상, 수자상을 갖고 있으면 보살이 아니라고 했습니다. तर बोधिसत्व म्हणजे तो नव्हे की ज्याने आपली पद, प्रतिष्ठा, कपडे, राहणीमान याच्याकडे लक्ष दिलं आणि त्याची उंची गाठली आहे, संपत्ती फार संपत्ती एकत्र केली आहे किंवा कुठेतरी आपलं खूप मोठं नाव केलं आहे, तो बोधिसत्व नव्हे. बोधिसत्वाची टेस्ट ही फार कठीण आहे, ती काही छोटी टेस्ट नाही.
टेस्ट म्हणजे परीक्षा. ती परीक्षा अशी आहे की माझा कलर, माझी बॉडी, माझे केस, माझे डोळे, माझे कपडे, माझं घर, माझी प्रतिष्ठा, माझं पद, हे सगळं मला दूर सारून समजा दुसऱ्यांचं दुःख दिसत नसेल तर मी बोधिसत्वाची पहिली पायरी सुद्धा गाठलेली नाही. मी फक्त त्या फॉर्म जो दिसतो आणि जो ज्याचा मला अनुभव होतो त्या दोघांमध्ये मी फरक साधलेला आहे. त्यामुळे बोधिसत्वाची ही पहिली पायरी, मी त्याची परीक्षा ज्यावेळी फेल झालो आहे असं भन्तेजी म्हणतात. 이제 인도 불교의 새로운 시절 인연이 왔습니다. 그것은 다름 아닌 암베드카르 박사는 대보살이 신불교 운동을 선언하였기 때문입니다. 여러분들은 암베드카르 박사님의 신불교 운동에 적극 동참하여 이 땅의 불국 정토를 건설하는데 최선을 다하여야 합니다. तर भारतामध्ये नवीन सूर्य उगवलेला आम्हाला बौद्ध धम्म आणि संघामध्ये सुद्धा दिसतो. आम्ही साऊथ कोरियाचे, जपानचे जे भिक्षू लोक आहेत जेव्हा विचार करतो तेव्हा भारताकडे आदराने आता पाहायला लागलो आहेत. कारण हा सूर्य दुसरा तिसरा कोणी नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी जी परीक्षा आहेत बोधिसत्वाच्या जेवढ्याही परीक्षा आहेत त्या सगळ्या पास केलेल्या आहेत. त्यामुळे हा बोधिसत्व जो आहे तो फक्त तुमच्यासाठीच नाही तर तो आमच्यासाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. भारतातली जी बौद्ध चळवळ आहे ती बौद्ध चळवळ आता बळकट करणं हेच तुमच्या सगळ्यांचं कार्य आहे. 저는 우리 인도 불자님들에게 당부하고 싶은 것은 동네 밀지의 참 의미는 중생과 함께하는 부처님의 말씀을 펴놓은 것입니다 라고 강조하므로 우리는 다 같이 성불합시다. तर भांतेजी म्हणतायत तुम्ही मला पाहायला आले का? हा कार्यक्रम फक्त येतोय, जेवण केलं आणि आपण कार्यक्रम झाला आणि गेलो याच्यासाठी आले तुम्ही याच्यासाठी नाही आले. तुम्ही प्रतिज्ञा घेताय की भारत बौद्धमय होणार आणि तुमचे प्रत्येक अणु रेणू जे आहेत भारताला एक समतामूलक समाज तयार करण्यासाठी ते प्रस्थापित झाले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी भांतेजी म्हणतायत तयार आहात का तुम्ही? तर जोरदार जय भीम, जय भीम. 대한민국 대한불교 대각종 종정 성만청 합장 감사합니다. तर मी असं इथून डिक्लेअर करतो की कोरियापर्यंत आवाज जाईल की हा विश्व जो आहे तथागतांच्या समतामूलक मूल्यांवर आधारित पुढे जाईल आणि बाबासाहेब आमचे जे आहेत आदर्श असतील. जय भीम. तदनंतर मी त्याच शिष्टमंडळात आलेले आपल्या नेहमीच परिचित असलेले डॉक्टर ली चिरन म्हणजेच बोगम सुनी त्यांचं कोरियन नाव आहे, त्यांना मी इथे रिक्वेस्ट करतो की त्यांनी यावं आणि आपले 2 शब्द जे आहेत ते आपल्या समोर मांडावे. हां, आणि डॉक्टर ली चिरेन यांचा थोडक्यात परिचय म्हणजे ते एका बुद्धिस्ट कॉलेज बॉंग युनिव्हर्सिटी याचे ते कुलगुरू होते आणि त्यांनी बरेच जे स्टुडंट आहेत त्यांना ट्रेन केलेलं आहे. त्यामुळे ते काही छोटी व्यक्तिमत्व नाही, इथे पण नाही आणि तिकडे पण नाही. तर त्यांचे जे 2 शब्द आहेत आता पूर्ण जे आहेत डोक्यातले सगळे विचार बाहेर काढा आणि ऐकून घ्या. गुड आफ्टरनून. तर आजचा दिन तुमच्यासाठी चांगला आहे. गुड आफ्टरनून. Everybody breathe in deeply for a while. आणि सगळ्यांनी शांतपणे एक श्वास घ्या आणि परत आपल्या परिस्थितीत या. Well, today our Korean Bhanteji and governor said already, so I make a very short speech because time is limited. वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला आधीच मार्गदर्शन जे आहे जे कोरियन भंतेजी आहेत ते कोरियन भंतेजी महाथेरो जे आहेत त्यांचं स्वतःचं ऑर्डर आहे. त्या ऑर्डरचे बरेच टेम्पल आहेत. त्यांनी तुम्हाला आपले 2 शब्द सांगितले, नंतर गव्हर्नर साहेबांनी सांगितले. आता माझ्याकडे सांगण्यासारखं नाही आणि वेळ पण होतोय. You may heard through
Korean Bhanteji and governor, they mentioned Dr. Babasa Ambedkar's names many times. तर तुम्ही बघितलं की दोघांच्या माझ्या आधीचे झालेले जे भाषण आहेत गव्हर्नर साहेबांचं आणि भंतेजींचं, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख हा किती वेळा आला. You know Dr. Babasa Ambedkar's name in 1956, October 14th. आणि काही जण आपले आई वडील असतील, त्यांनी 1956ला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली, त्याच्यामुळे सुद्धा बाबासाहेबांचं जे नाव आहे ते नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल तेव्हा. He declared Buddhist in Diksha Bhumi. This year 69 years. 69 वर्ष होत आहेत त्या घटनेला, जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली नागपूरच्या दीक्षाभूमी येथे. Next year will be 70 years anniversary. आणि पुढच्या वर्षी 70 वर्ष होतील. In Korea, we know Dr. Ambedkar's name only not long, just maybe 20 years only. तुम्हाला 70 वर्ष होत आहेत 1956ला जेव्हा धम्मदीक्षा घेतली, आणि बाबासाहेबांचं नाव ऐकून समजा तुम्हाला 150 वर्ष होत असतील, तर आमच्या कोरियन समाजाला बाबासाहेबांचा परिचय हा फार अलीकडच्या काळात झालाय. Not only Korean Buddhists but also general people getting know who is Dr. Babasa Ambedkar. पण आता आक्रमक पद्धतीने बाबासाहेब कोरियामध्ये पॉप्युलर होत आहेत. फक्त कोरियन बुद्धच नाही, तर कोरियन जे दुसऱ्या धर्मामध्ये आहेत, दुसऱ्या पंथांमध्ये आहेत, त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा हा परिचय व्हायला लागलाय. So nowadays many Koreans know Dr. Ambedkar, who was more and more. आता दक्षिण कोरियाच्या समाजामध्ये बाबासाहेबांचा जो प्रचार आणि प्रसार आहे, त्यांच्या विचारांचा सुद्धा प्रचार आणि प्रसार, त्यांचं नाव तर जातच आहे, पण त्यांना कळतंय की आता बाबासाहेबांचा जो विचार आहे ते आता पसरायला लागले. But only name is not enough. We should let them know, you know, what is this Jae-bin. Jae-bin. They don't know yet. Jae-bin. Jae-bin. Once again. Jae-bin. Jae-bin. We must let them know. Jae-bin. Jae-bin. फक्त बाबासाहेबांचं नाव ते जे आहे ते लोकांना जाणणं हे काही आपला प्रोजेक्ट नाही आहे. आपला प्रोजेक्ट आहे की प्रत्येक साऊथ कोरियाच्या व्यक्तीला जय भीमचा अर्थ कळावाने ते जय भीम मानाने म्हणावं, असं आपला प्रोजेक्ट आहे. आपला प्रोजेक्ट फार मोठा आहे. So that's why I have a great job. I'm going to publish book Indian religion and Buddhism, especially focusing on Dr. Babasa Ambedkar's new Buddhism, Navayana Buddhism. तर माझ्या उतरत्या काळात म्हणजे माझे वय जे आहे ते वाढत आहे, पण जबाबदारी फार मोठी तुम्ही दिली आहे, आणि मी स्वतः ती जबाबदारी घेतली आहे की आता जय भीमचा घोषवाक्य जे आहे साऊथ कोरियामध्ये कसं प्रचलित करावं. तर मी त्याच्यासाठी मागच्या 1.5 वर्षापासून ह्या पुस्तकावर काम करत आहे. मी पुस्तक तुम्हाला दाखवतो. हे पुस्तक जे आहे ते पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचं कार्य चालू आहे. त्यांनी फक्त एडिटिंगसाठी ते पुस्तक आता प्रिंट करून घेतलं आहे, पण त्याचं पब्लिकेशन काही दिवसात होणार आहे. ते पुस्तक कशासाठी आहे तर जगभरातले बौद्ध धम्मपंथ आणि भारतातला धम्म, त्याच्यात बाबासाहेबांचं काय रोल आहे याच्यावर संदर्भावर हे पुस्तक आहे. 1.5 वर्षाचा परिश्रम, 300 पेजेसचं बुक कोरियन मध्ये. So I have been doing Dr. Ambedkar's name, doing mission. I mean his name, his philosophy, his thought, his Navayana Buddhism. So it's time come to let them know what is Jae-bin is.
तर मी तर कार्य करतोच आहे की बाबासाहेबांचे विचार कसे काय लोकांमध्ये जावे, साऊथ कोरियन कुटुंबामध्ये जावे, मुलांपर्यंत जावे, मी कार्य करतोच आहे. पण जय भीमचा उद्घोष जो आहे तो हा खूप पॉवरफुल आहे, त्याच्याने मला फायदा झाला आणि तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत जावा असं मला वाटतं. So let Korean know Dr. Ambedkar's name and J. Bhim. So next my mission. Well, today because the time is so limited, so I'll conclude. So I think Buddhism was very flourished in India long time. तर माझा हा नेहमीच असा हे मिशन असणार आहे. बाबासाहेबांचं मिशन हे पुढे घेऊन जाणार आणि लोकांपर्यंत ते कळावं जावं याच्यासाठी जो घोषवाक्य आहे ते घोषवाक्य सुद्धा सोबत राहील. पण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यांनाच माहीत असायला पाहिजे की तथागतांचा धम्म हा ह्या भूमीमध्ये रुजलेला आहे आणि याला फार मोठी अशी उंच परिस्थिती किंवा त्याला राजाश्रय लाभलेला होता. However, Indian Buddhism was sleeping more than 700 years. 700 वर्ष हा धम्म, बुद्धांचा धम्म हा झोपलेला आपल्याला दिसतो. Dr. Ambedkar brought Buddhism again in this land. बाबासाहेबांनी परत त्या धम्माला जीवन दिलंय. परत धम्म रचनेचा म्हणजे धम्म चक्र जो आहे प्रवर्तन केलं बाबासाहेबांनी. Not only you know Dr. Ambedkar's name, but now in Korea, Japan, China, East Asian country, Buddhist countries, people getting know who was Dr. Babasaheb Ambedkar. फक्त भारतच नव्हे तर 18 बौद्ध राष्ट्र जे आहेत आता बाबासाहेबांच्या विचाराला उत्सुक झाले आहेत आणि ते काय म्हणतायत की बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते धम्माशी कसे निगडीत होते आणि राज्यघटना त्यांनी कशी धम्माला अनुषंगून लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे बरेच स्कॉलर जे आहेत ते आता तयार होत आहेत. Not only India but Korea also, we need Dr. Ambedkar's new Buddhism. तर भारतच नव्हे तर त्यामुळे साऊथ कोरियाला सुद्धा आता आम्हाला ह्या बोधिसत्वाची गरज आहे. So I'll try to do my movement to shout Jai Bhim in Korea. तर मी कोरियापर्यंत आवाज जाईल असा जय भीमचा घोष करेन, कारण त्या घोषातनच हा जो आहे बाबासाहेबांचा धम्म जो आहे तो प्रस्थापित होण्यासाठी, नवयान बुद्धिझम जे आहे प्रस्थापित होण्यासाठी आपल्याला मदत होईल. तुम्हाला जमेची बाजू सांगतो, बाबासाहेबांचे 2 विहार भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली साऊथ कोरियात तयार झाले. त्यामुळे आता बाबासाहेबांसाठी जय भीम आबा एवढा जोर लावा की साऊथ कोरियापर्यंत आवाज जायला हवा. Okay, so all of you who participate in this great conference, please give me energy shouting Jai Bhim, Jai Bhim. एनर्जी यायला पाहिजे, अशी एनर्जी की बागचे जे आहेत जितके दुःख आहेत तुमच्या पाठीवर, जेवढे काही स्वप्न आहेत ते स्वप्न आता तयार होतील. ह्या कल्पनेतनं तुम्ही जय भीमला जो आहे हुंकार द्या. We shout together Jai Bhim, Jai Bhim. Thank you. धन्यवाद.